ही कथा माझ्या मित्राच्या पत्नीला पाहताच तिच्याविषयी प्रेमभावना निर्माण झाल्याची आहे. मी तिच्याशी संवाद सुरू केला आणि तिच्या प्रतिसादाने माझ्या भावनांना अधिक उधाण आले. प्रिय मित्रांनो, मी तुमचा मित्र पुन्हा हजर आहे. ही कथा माझ्या मित्राच्या लग्नानंतरची आहे. मी त्याच्या लग्नाला जाऊ शकलो नव्हतो, त्यामुळे 6 महिन्यांनंतर त्याच्या घरी गेलो. माझ्या या मित्राचे नाव दीपेश असून तो 30 वर्षांचा आहे. त्याने स्वतःच्या इच्छेने आंतरजातीय विवाह केला होता, त्यामुळे काहीसा उशीर झाला. जेव्हा मी घरात प्रवेश केला तेव्हा दीपेशने हसत मला मिठी मारली. त्यानंतर मी त्याच्या आई-वडिलांना भेटलो. आता त्याच्या पत्नीला भेटण्याची वेळ होती. त्याची पत्नी साक्षी, जसे नाव तसेच तिचे गुण. साक्षी समोर आली तेव्हा दीपेशने माझी ओळख करून देत सांगितले, "साक्षी, हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे, त्यामुळे तूही याला जेठ समज." मी वयाने दीपेशपेक्षा 2 वर्षांनी मोठा असल्याने साक्षीनेही माझ्याशी जेठासारखे वागणे स्वीकारले. तिने मला पाहताच थोडा पदर ओढला. तिच्या पहिल्याच दर्शनाने माझ्या अंगातून एक प्रकारची झणझण उडाली. ती इतकी अप्रतिम होती की सुंदरतेची मूर्ती होती ती. खरेच, तिला पाहताच कोणीही तिच्यावर प्रेम करेल. साक्षी जेव्हा आपल्या मस्तकापर्यंत पदर झुकवून माझ्यासमोर आली, तेव्हा मी तिला पाहतच राहिलो. ती ना अगदी कृश होती, ना जाड. दीपेश तिला कित्येक महिन्यांपासून प्रेम करत होता, त्यामुळे ती भरलेल्या देहाची मालकीण झाली होती. साक्षीचा रंग अगदी दुधासारखा गोरा होता आणि तिच्या गालांवरील लालसरपणा जणू दुधात केशर मिसळल्यासारखा वाटत होता. तिच्या मोठ्या, बोलक्या डोळ्यांमध्ये एक विलक्षण आकर्षण होतं. तिने अतिशय सफाईने आपल्या डोळ्यांना काजळ लावले होते. साक्षीने नमस्कार केल्यावर ती आशीर्वाद घेण्यासाठी थोडीशी झुकली. मी देखील उभ्यानेच हात उचलला. माझ्या तोंडून नकळत आह असा आवाज निघाला. मित्राच्या पत्नीबद्दल प्रेमभावना निर्माण होऊ लागली. माझ्या मनात एकच विचार होता, जर ही मला मिळाली तर आयुष्यच बदलून जाईल. पण समोर संपूर्ण कुटुंब होते, त्यामुळे मी संयम बाळगत होतो. साक्षी आशीर्वाद घेऊन स्वयंपाकघराकडे वळली. मी मात्र तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. ती किचनमध्ये गेली आणि आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो. मी बोलत होतो, पण अधूनमधून चोरट्या नजरेने तिला पाहतही होतो. कारण किचन ओपन होते आणि समोरच होते. तिची माझ्याकडे पाठ होती, पण अचानकच ती वळली आणि मी पाहिले की तिचे डोळे माझ्यावरच स्थिरावले होते. त्या नजरेत एक वेगळीच जादू होती. तिने मला खोल नजरेने पाहिले आणि मी पूर्णपणे हरवून गेलो. पण लगेचच तिने थोडा रागीट लूक दिला, त्यामुळे मीही पटकन नजर खाली झुकवली. नंतर ती चहा घेऊन आली, पण त्यावेळीही तिच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. तिने चहा समोर ठेवला आणि थोडं दूर जाऊन कमरेवर हात ठेवून उभी राहिली. मी चहा पीत होतो आणि वाट पाहत होतो की ती तो कप उचलायला येईल, म्हणजे मला पुन्हा तिचं दर्शन होईल. पण ती आलीच नाही. आता मी निघणार होतो, पण तिचं दर्शन होत नव्हतं. मला असं वाटत होतं जणू काही मी बेरंग निघत आहे. कारण मला पुन्हा एकदा तिला पाहायचं होतं. उदास मनाने मी घराच्या दरवाजापर्यंत पोहोचलो. दीपेश मला सोडायला आला आणि मग तो परत गेला. मी बाहेर आलो, पण मन काही शांत नव्हतं, म्हणून एकदा मागे वळून पाहिलं. आणि काय आश्चर्य! माझा चंद्र बाल्कनीत उभा राहून केस विंचत होता. तिचे रेशमी सरळ केस गोल्डन हायलाइटसह खूपच सुंदर दिसत होते. मला वाटलं, जणू माझी मनोकामना पूर्ण झाली. आता मी वारंवार दीपेशच्या घरी जाऊ लागलो. पण एक गोष्ट नेहमी सारखीच असायची. मी निघताना साक्षी नेहमी बाल्कनीत उभी असायची. ती आता माझ्या मनात घर करून बसली होती. तिच्याशिवाय राहणं म्हणजे जणू माशीसारखं पाण्याविना तडफडणं. मी तिला भेटण्याचा किंवा तिला बोलण्याचा कोणता तरी मार्ग शोधू लागलो. सोशल मीडियावरही मी तिला शोधू लागलो. माझा मित्र दीपेश माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये होता, त्यामुळे मी त्याच्या प्रोफाईलवरून तिची ओळख शोधू लागलो. ती मला सापडलीच. जणू काही मला एखादं अमूल्य खजिनाच मिळालं होतं. माझ्या मनात विचार येऊ लागले, आता किमान तिचे फोटो तरी माझ्याकडे असतील. जेव्हा मन करेल तेव्हा तिला पाहू शकेन. पण नशिबाने जणू मला फसवलंच. कारण तिच्या प्रोफाईलवर एकही फोटो नव्हता. तरीही मी धाडस करून तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. आता फक्त तिच्या स्वीकारण्याची वाट पाहत होतो. माझ्या नजरेसमोर फक्त तिचाच चेहरा दिसत होता. पण दुसऱ्या दिवशी माझं मन पुन्हा तुटलं. कारण तिने माझी रिक्वेस्ट नाकारली होती. मी संपूर्ण दिवस उदास होतो. पण तरीही माझ्या मनातून तिची ओढ संपत नव्हती. अचानक दुसऱ्या दिवशी माझ्याकडे एका नव्या, नुकत्याच तयार झालेल्या आयडीवरून रिक्वेस्ट आली.
माझ्या मनात लगेच शंकेची पाल चुकचुकली, काहीतरी गडबड आहे. की हीच आहे? मी ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि लगेचच तिचा मेसेज आला, कसे आहात जेठजी? मी तर आनंदाने प्राणच गमावायच्या अवस्थेत होतो. मीही उत्तर दिलं, आतापर्यंत लाश होतो, पण तुम्ही प्राण आणलेत. त्यावर तिने हसण्याचा इमोजी पाठवला आणि लिहिलं, पतिदेव माझी आयडी चेक करतात. म्हणून तुमची रिक्वेस्ट स्वीकारू शकले नाही. आता बोला, मी म्हणालो, फक्त एकदा तुला पाहू शकतो का? काही फोटो पाठवशील? ती म्हणाली, अच्छा जी, तर तुमच्या आवडीचे पाठवते, फक्त तुमच्यासाठी. हेही पतिदेवांनीच काढलेत. तिने फोटो पाठवला. आणि काय अप्रतिम फोटो होता. तुम्ही फक्त कल्पनाच करू शकता. ती आपल्या किचनच्या जवळ उभी होती आणि तिच्या साडीचा पदर हलकासा खाली सरकलेला होता. ती दोन्ही हात उंच करून अंगडाई घेत होती. आणि त्या फोटोमध्ये इतकी सुंदर दिसत होती की विचारायलाच नको. मी त्या फोटोमध्ये पूर्णपणे गुंग होऊन गेलो. तेव्हाच तिचा आणखी एक जबरदस्त फोटो आला, जिथे ती थोडीशी झुकली होती आणि तिच्या मोहक शरीराचं सौंदर्य सहज प्रकट होत होतं. तिच्या मोठ्या, बोलक्या डोळ्यांत एक वेगळीच आग दडलेली होती. एक हात गुडघ्याच्या थोडं वर तर दुसरा केसांमध्ये. ती अक्षरशः एखाद्या अप्सरेसारखी भासत होती. तेव्हाच तिचा मेसेज आला, आता नजर लावणार का? जेठजी, इतकं बोलून तिने फोटो डिलीट करून टाकला. जणू माझ्या हृदयात एक वेदनादायक बाण रोवला गेला होता. मी काहीतरी म्हणणार इतक्यात तिने आपला नंबर पाठवला आणि लिहिलं, फक्त दुपारीच कॉल करायचा, कारण दीपेश त्यावेळी घरी नसतो. आता मी आणि साक्षी रोज बोलू लागलो. आम्ही व्हिडिओ कॉलही करायचो, त्यामुळे मला तिचं भरभरून दर्शन घडायचं. मात्र तिने कधीच फारसे कपडे काढले नव्हते. आणि दीपेशचे आईवडील घरी असल्यामुळे आम्ही भेटू शकत नव्हतो. एके दिवशी दुपारी आमचा व्हिडिओ कॉल सुरू असताना मी तिला विचारलं, तुझी अशी कोणती इच्छा आहे, जी अजून पूर्ण झालेली नाही? माझ्या या प्रश्नावर साक्षी लाजून गेली. तिचा चेहरा एकदम लालसर झाला, जणू दुधात केशर मिसळलं असावं. त्या क्षणी ती किती सुंदर दिसत होती, हे मी आजही विसरू शकत नाही. ती काहीच बोलली नाही, म्हणून मीही फारसा जोर टाकला नाही दिलं. मी म्हणालो, साक्षी, तुला माझी काय फॅन्टसी आहे हे माहिती आहे का? ती म्हणाली, तूच सांग. मग मी म्हणालो, तुझ्यावर प्रेम करत राहावं, साक्षी. हे ऐकून ती मचलून गेली. माझं हे बोलणं ऐकून तिचे डोळे बंद झाले होते. मी म्हणालो, साक्षी, तुला नको आहे का की मी तुला असं प्रेम देऊ? तिनं फक्त डोळे उघडले आणि लाजून लाल होत झुकत घेतलं. मग कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही. ती माझं मन समजून घेऊन बाय करून निघून गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी व्हिडिओ कॉल आली. तेव्हा साक्षी नाईटीमध्ये होती. तीही काळ्या रंगाची. यार, दिलाचा दौरा पडत पडत साक्षी इतकी सुंदर दिसत होती की माझं हृदयच थांबलं. साक्षी काळी नाईटी घालून मला बघत मुस्कुरत होती. मी विचारलं, काही खास आहे का? ती म्हणाली, हो. तिच्या तोंडावर एक प्रेमळ स्मित आलं. मग मीही बेचैन होऊन म्हणालो, काय साक्षी? परवा माझे सासरे सासू तीर्थयात्रेवर जात आहेत. मी म्हणजे पुन्हा मरत मरत वाचलो. मी म्हणालो, आज मारच का टाकणार? इतकी मोठी बातमी सांगून तिनं फक्त प्रेमळ स्मित केलं आणि नजर खाली घातली. मग आम्ही काही घरगुती गोष्टी बोलत राहिलो. अचानक ती म्हणाली, मला डार्क चॉकलेट आवडते. येताना घेऊन ये. मी म्हणालो, खरंच? मलाही खूप आवडते. मी 2 घेऊन येतो. ती म्हणाली, नाही, फक्त एकच घेऊन ये. इतकं म्हणून तिनं झटकन व्हिडिओ कॉल बंद केली. कॉल कापली. मी तर तिच्या स्वप्नातच खोलत चाललो होतो. मी पुन्हा कॉल केली तर ती फक्त लाजत होती. मी तरीही थोडं बोलत राहिलो. दुसऱ्या दिवशी आमची थोडीच बातमी झाली कारण ती पार्लरमध्ये गेली होती. शेवटी आमच्या भेटीची वेळ जवळ येत चालली होती. नंतर भेटीची वेळही आली. सकाळी 10 वाजता मी तिच्या घराकडे निघालो होतो कारण दीपेश आपल्या आई-वडिलांना एअरपोर्टवर सोडायला गेला होता. जो 100 किलोमीटर दूर दुसऱ्या शहरात होता. त्याला लवकर येण्याची काही शक्यता नव्हती. घरात माझी साक्षी एकटी होती आणि मला खूप प्रेम देण्यासाठी ती पूर्णपणे तयार होती. माझ्या मित्राची बायको माझ्यावर प्रेम करण्यासाठी माझी वाट पाहत होती. मी तिच्याशी फोनवर बोलून घरात आत गेलो. मेन गेट उघडं होतं. आत शिरताच मी ते बंद केलं. पण माझी अप्सरा दिसली नाही. मी सरळ दीपेशच्या बेडरूमकडे वाटचाल केली. आत गुलाबी चादरावर गुलाबाची फुले पसरली होती. खोली एका मनमोहक सुगंधाने भरली होती. हा सुगंध मला वेडा करत होता. पण माझी साक्षी मला दिसत नव्हती.
मग अचानक एका कोपऱ्यात साक्षी जीन्स आणि पिवळा टॉप घालून उभी होती. यार, साडी नेसणारी साक्षी वेस्टर्न ड्रेसमध्ये. आणि तीही इतकी सुंदर. मी चकित झालो होतो. मी तिच्याकडे जाऊ लागलो, तर तिने हातांनी तोंड लपवून घेतलं. मी तिच्या दोन्ही हात पकडून मी हटवले, तर चंद्र दिसला. मी गुडघ्यांवर बसून तिचे दोन्ही हात पकडले. तर तिने हात वर खेचून मला उभं केलं आणि मला मिठी मारली. ती माझं तिच्या तोंडासमोर करत म्हणाली, पहिल्यांदा जिभरून बघ तर माझ्या महबूबा. मी तर तुझ्यावर त्या पहिल्या दृष्टिक्षेपातच मुरून गेले होते. इतकं बोलून तिचे डोळे पुन्हा झुकले. मी थोडं दूर होतो आणि तिच्या आवडीची डार्क चॉकलेट काढून एक तुकडा तोडून तिच्या तोंडात घातला. हे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचे दिवस होते. त्यावेळी ना उष्णता, ना थंडी, सुहाना वसंत ऋतू होता. काही वेळाने ती माझ्याबरोबर बराच काळ होऊन राहिली. मी तिला विचारलं, कसं वाटलं? ती म्हणाली, आज आयुष्यात प्रथमच एवढं छान वाटलं आहे. लव्ह यू, असं म्हणून तिने माझ्यावर प्रेम केलं. मग मी घरी परतलो. त्यानंतरही आमच्या अनेक इच्छा अधुऱ्या होत्या, ज्या नंतर आम्ही दोघे पूर्ण करणार होतो.